माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। कोकाटेंच्या अपील अर्जाविरोधात दिवंगत तुकाराम दिघोळेंच्या कन्या कोर्टात जाणार। माढा सदनिका लाटल्याच्या आरोपात कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा। देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची माफी मागतो, श्रीपाल सबनीसांचं वक्तव्य। नथुराम गोडसेवर देखील घणाघाती टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर। टिळक भवनामध्ये 2 दिवस बैठकांचा सिलसिला। सपकाळांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांसोबत बैठक सुरू, तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार। महाराष्ट्रामधील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर। महाकुंभामध्ये शाही स्नान, साधू संतांची देखील भेट घेणार। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेने कर्नाटकच्या बसला काळं फासलं। बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कृत्याचा निषेध। महाराष्ट्रामधून कर्नाटकात जाणारी बस सेवा 2 दिवसांपासून ठप्प। पुण्यातील नव्या जीबीएस रुग्णाची नोंद। राज्यातील रुग्णसंख्या 216 वर। 158 जीबीएस रुग्ण बरे, तर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील 48 गावांचा पाणी पुरवठा ठप्प। आमगाव सालेकसा तालुक्यामधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण। बनगाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं हाल। 3 दिवसापासून लिकेज दुरुस्तीचं काम सुरू। बुलडाण्यातील केस गळतीमध्ये रुग्णांची संख्या 293 वर। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात। वातावरणातील विषारी घटकामुळे केस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस बंद राहणार। रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित। पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली। इंडियाज गॉट टॅलेंट